पुढची बातमी पालघर इथून आहे। पालघरमधील वाढवण बंदराविरोधामध्ये भूमिपुत्र आक्रमक झालेत। आंदोलकांनी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखलाय। पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील इथं तैनात करण्यात आलेला आहे। 800 पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। पालघर येथील वाढवण बंदर संघर्ष समितीने मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखलेला आहे। डहाणूतील चारोटी येथे वाढवण बंदर संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन सुरू आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झालेली आहे। वाढवण बंदर विरोधामध्ये स्थानिक संघटना आक्रमक झाल्याचं दिसतंय। केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या वाढवण बंदर प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या कामाला वेग आला, मात्र स्थानिक मासेमारांचा याला विरोध आहे। त्यामुळे हे आंदोलन आता इथं पुकारण्यात आलेलं आहे। मुंबई अहमदाबाद महामार्ग रोखण्यात आलेला आहे। हा महामार्ग रोखण्यात आल्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक सुद्धा ठप्प झालेली आहे। जर अधिक वेळ हे आंदोलन असंच चालत राहिलं तर याचा मोठा फटका वाहतुकीला बसू शकतो, प्रवाशांना बसू शकतो। कारण हा राष्ट्रीय महामार्ग वर्दळीचा महामार्ग आहे। अशा प्रकारे जर इथं रास्ता रोको करण्यात आलं तर वाहतूक जर ठप्प राहिली तर मोठं नुकसान सुद्धा सहन करावं लागू शकतं। वाढवण बंदराच्या भूमिपूजनाला आता वेग आल्यानंतर तेवढाच विरोध जो आहे तो स्थानिकांनी नोंदवलेला आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी या ठिकाणी मोठ्या हजारोच्या संख्येने विरोधक जे आहेत ते ठिय्या आंदोलनास बसलेले आहेत। एकच मागणी आंदोलकांची की वाढवण बंदर हे रद्द झालं पाहिजे। आता आपल्याशी जाणून घेण्यासाठी विरोधक आहेत, वाढवण बंदर विरोधक आहेत, त्यांची नेमकी भूमिका काय आहे आणि मागणी काय आहे। नियम पायदळ लावून तुम्ही आमच्यावर लादतायत। जेएनपीडीला मी एकच सांगतोय की एक उरणचं बंदर तुम्ही केलं, तिथे नावासेवा एक गाव आहे, 36 वर्ष झाले, त्या 50 घराचं तुम्ही घरं देऊ शकत नाही। तर आज आमचं पूर्ण केंद्राकडे उद्ध्वस्त होतोय, तर आमच्या या मच्छीमारांना तुम्ही काय करणार आहेत। आपला युवा वर्ग आहे त्यांच्या जाणून घ्या नेमकी ह्या वाढवण सरकार बोलते की वाढवण बंदरामुळे तुम्हाला रोजगार निर्मिती होणार आहे, तर मग युवा वर्ग विरोध का करतो, तुमचं काय मत। समाज एकवटला आहे, संपूर्ण समाज पेटून यासाठी उठलेला आहे। कारण जो जेएनपीटीने निर्णय घेतलेला आहे, जो भाजप सरकार सध्याच्या स्थितीला निर्णय घेत आहे, ती गेल्या वेळेला जनसुनावणी पालघरमध्ये झाली, ती सुद्धा भूमिपुत्रांना विश्वासात न घेता ती रेटून धरली गेली आणि ही विश्वासघात जनसुनावणी या ठिकाणी पालघर या ठिकाणी झालेली आहे। आणि आज चारोटी डहाणू या ठिकाणी आज आम्ही जमलेलो आहोत, ते फक्त ना फक्त आमच्या भूमिपुत्राच्या विजयासाठी। भूमिपुत्र एक येऊन हे बंदर कायमस्वरूपी रद्द करावं अशी आमची मागणी आहे। एका बाजूला रामाचं मंदिर बांधतात ना, रामाने पिंड पाडलेला त्याच्या बापाचा, ते तुम्ही उद्ध्वस्त करतात। हा कुठला न्याय आला? हा आमचा हक्काचा न्याय। स्थानिकांचं म्हणणं आहे की ह्या ठिकाणी शंकुधर हे मंदिर आहे, ते अनेक वर्षापासूनच आहे, श्रद्धास्थान आहे। ह्या ठिकाणी रामाने त्यांच्या वडील दशरथ यांचं पिंड पाडलं होतं, तर तेच जे पिंड आहे उद्ध्वस्त होणार आहे असं वाढवण बंदर विरोधक जे आहेत त्यांचं मत आहे। जय महाराष्ट्र न्यूज साठी विनायक पवार, पालघर।